पुण्यनगरीचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ आपल्यासोबत आहेत। मोठ्या लीडनं खरं तर पुण्याची जागा त्यांनी आणले। अभिनंदन अण्णा। कार्यकर्ता म्हणून आलात समता इथं, नगरसेवक म्हणून आलात, महापौर म्हणून आला असाल वाड्यात, पण आता खासदार म्हणून पहिल्यांदा आलात। काय भावना आहेत? सगळ्या महापुरुषांना अभिवादन करत अख्खं तुमचं सगळं जे पॅनल होतं म्हणावं लागेल, जी यंत्रणा होती ती फिरते। स्वाभाविक आहे, ही एक आमची कायमची नेहमीची परंपरा आहे की या शहरामध्ये जे महापुरुष आहेत, राष्ट्रपुरुष आहेत, ज्या मोठ्या व्यक्ती आहेत, प्रत्येक वेळी एखादं चांगलं काम करायला आपण गेलो किंवा एखादं यश कुठल्या क्षेत्रामध्ये मिळालं तर एक या पुण्याची संस्कृती आहे की या महामानवांना, राष्ट्रपुरुषांना अभिवादन करण्यासाठी आम्ही नेहमीच जातो। आणि मला असं वाटतं की महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले हे तर या पुण्याचं वैभव आहे की या शहराला एक वेगळं नावलौकिक वैभव ज्यांच्या अस्तित्वानं पुण्याला मिळालं। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आणि आज मी एक नवीन प्रवासाला सुरुवात करतोय। शेवटी या माणसांना, या व्यक्तींना अभिवादन करणं, त्यांच्या विचारावरती चालणं, हेच मला असं वाटतं की समाजाला अभिप्रेत आणि आमच्यासारखे कार्यकर्ते याच प्रेरणा घेऊन याच विचारावरती चालण्यासाठीचा एक संकल्प आमच्या मनामध्ये नेहमीच असतो। आणि आज एका नवीन प्रवासाला सुरुवात करताना या दोन्ही महान व्यक्तींना अभिवादन करण्यासाठी आम्ही इथे आलो। खरं तर पक्षांनी विश्वास टाकला, एवढी मोठी जबाबदारी दिली पुण्यातून, समोर देखील विरोधी पक्षानं ताकद लावली होती, कंबर कसली होती, तरी पण एवढ्या मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवलाय तुम्ही। नाही, स्वाभाविक होतं, आत्मविश्वास आम्हाला सगळ्यांनाच होता। पुणेकर जनता कायमच आमच्यासोबत पाठीशी राहिली का तर आम्ही कामही केलं आहे। गेल्या 10 वर्षात मोदीजींच्या सरकारनं पुण्यासाठीचं केलेलं काम, आम्ही 5 वर्ष महापालिकाहून केलेलं काम, राज्य सरकार म्हणून देवेंद्रजींचं आणि महाविकास महायुतीचं सरकार आमचं, या सगळ्यांनी या शहराला एक भरीव योगदान आमचं नेहमीच कामाच्या बाबतीत, विकासाच्या बाबतीत राहिलं। आणि म्हणून मला असं वाटतं की शेवटी पुणेकर हे विचार करून मतदान करतात। आम्हाला विश्वास होता की आम्ही खूप काम केलं आहे आणि पुढच्या काळामध्ये, पुढच्या 50-100 वर्ष या पुण्याचा विचार करता एक विजन आमच्याकडे, एक इच्छाशक्ती आमच्याकडे, आणि आमच्याकडे आज देशात पंतप्रधान मोदीजी आहेत, सरकार आहे। त्यामुळे मला असं वाटतं की पुणेकरांनी हेच सगळं पाहून निश्चितपणे आमच्यावरती विश्वास व्यक्त केला आहे। पुढच्या काळामध्ये तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आम्हाला खूप काम करायचं आहे। खरं तर मोठ्या टीका ज्या आहेत त्या या निवडणुकीत पाहायला मिळाल्या, वैयक्तिक टीका झाल्या विरोधकाकडून, अनेक तुमच्यावरती बोललं गेलं, कुस्ती स्पर्धा घेतली त्यावरही टीका झाल्या, पण त्या टीकेला उत्तर न देता तुम्ही पुढे चालत काय, शेवटी ज्याची त्याची पद्धत आहे। काय खालच्या पातळीवर जाणं, कुठंतरी विचित्र पद्धतीनं टीका करणं, रील्स बनवणं, मीम्स बनवणं, मला असं वाटतं हा म्हणजे काही लोकांचा विश्वास संपादन काम करण्यासाठीची ही प्रचाराची सिस्टीम किंवा ही पद्धत अजिबात योग्य नाही। आणि मला असं वाटतं की मी काय आता बोलण्यापेक्षा पुणेकरांनी योग्य ते त्यांना हे दिलेलं आहे, उत्तर दिलेलं आहे की मला असं वाटतं की एकदा होतं, दोनदा होतं, स्टंटबाजी जास्त चालत नाही। आणि म्हणून मला असं वाटतं की शेवटी बघा काय झालं, तुम्ही या विधानसभा मतदारसंघाचे आमदार होतात, आज काय झालं? तुम्ही सांगत होतात कोथरूडमध्ये लीड घेणार आहे, कोथरूड सोडावं, आम्ही 70-75 लीड घेतो आणि कसबा पण जिंकला। कसबा, त्याच प्रश्नाकडे मी येणार होतो। खरं तर कसबा पोटनिवडणुकीत जे झालं, तुम्ही सगळ्यांनी अनेक कष्ट केले, अनेक मंत्री आले, पण आता अपघात होता तो, कसब्यात लीड घेतली आहे तुम्ही, कुठेतरी चांगल्या अच्छे दिनचे परत कसब्यात भाजपचा गड खेचून आणणार? 100% आला ना, आता तो कायमचा आला आहे। कारण कसब्यातल्या जनतेने ओळखलं 1 वर्षात काय केलं, फक्त स्टंट केले, लोकांच्या विकास कामांकडे काय पाहिली तर कुठं वाहतुकीचा प्रश्न आहे, कुठं पाण्याचा प्रश्न आहे, कुठं याच्याकडे लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही किती पाहिलं? लोकांना हे नाही चालत, तुम्ही उठायचं काय ते स्टंट करायचे, उठायचं काय ते आंदोलन करायचं, कुणाला ते शिवाय द्यायच्या काय ते मला असं वाटतं हे लोकांना नाही आवडत। लोकप्रतिनिधी म्हणल्यानंतर लोकांना तुमच्याकडनं एक वेगळ्या अपेक्षा असतात, लोकांच्या अपेक्षांना तुम्हाला उतरायचं असतं, हे राहिलं बाजूलाच। तर मला असं वाटतं की जे काही दाखवायचा प्रयत्न चालला होता ना, मी म्हणजे काय, आम्ही म्हणजे काय, तर लोकांनी तो चेहरा पूर्णपणे खरा चेहरा समोर आला आणि लोकांनी त्याला नाकारलं। शेवटचा प्रश्न अण्णा, पुणेकरांचा कुठला महत्त्वाचा प्रश्न घेऊन पहिल्यांदा दिल्लीत जातील आता ज्यावेळेस? नाही, खूप विषय आम्हाला, मी म्हणालो तसं आम्हाला पुढच्या 50 वर्षाचा पुण्याचा विचार आम्ही केला आहे, पुढच्या 100 वर्षात आमच्या शहराचा आम्ही विचार करतोय, देशातील सर्वोत्तम शहर आम्हाला करायचं आहे। आणि म्हणून केवळ एक विषय नाही, अनेक विषय घेऊन आम्हाला काम करायचं, आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही ते दिलेलं आहे। आणि म्हणून काम खूप केलं आहे आणि अजून खूप काम करायचं आहे। मी खूप तुम्हाला सांगू शकतो की काय काय आपल्याला आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरात लवकर होण्यासाठीचा पाठपुरावा करायचा आहे, पुण्यातल्या विमानतळाचं एक्सपान्शन करायचं आहे, मेट्रोच्या मार्गांचा विस्तार करायचा आहे। मला असं वाटतं की खूप काम आहे
दोन्ही कॅन्टोन्मेंट बोर्ड जिथे नागरी सुविधा मला असं वाटतं की खूप अडचण लोकांना मिळवण्यासाठी होत आहेत, त्यांचं विलिनीकरण करण्याचे विषय आहेत. असे अनेक विषय केंद्र सरकारच्या माध्यमातून आहेत जे पुढच्या काळामध्ये आम्हाला करायचे. शिवाय राज्यस्तरावरचे, महापालिका स्तरावरचे, स्थानिकसुद्धा अनेक विषय आहेत. आम्हाला सगळ्यांना एकत्रितपणे या तिन्ही स्तरावरचे प्रश्न आणि त्याच्यावरती आम्हाला काम करायचं आहे आणि 100% पुणेकरांनी जो विश्वास व्यक्त केला तो सार्थ ठरवण्यासाठी आम्ही खूप काम करणार. मुरलीधर मोहोळ आपल्यासोबत होते. खरं तर येत्या पुढच्या काळात पुणेकरांसाठी काय मिळणार आहे आणि कसबा विधानसभा मतदारसंघात जो भाजपचा गड मानला जायचा तो हातातून गेल्यानंतर भाजप नेमकी कशी ॲक्शन मोडमध्ये येणार आहे हे सगळं मुरली मोहोळांनी सांगितले. कॅमेरापासून तुषार नानावरेसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.